संभाजी पाटील निलंगेकरांची खरतर मुख्यमंत्र्यांनी अगदी जोरदारपणे पाठराखण केलेली होती, परंतु हेच आता मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणू शकतं। कारण विक्टोरिया फूड्स कंपनीसाठी कर्ज घेताना शेतकरी आणि कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी ते सीबीआयच्या रडारवरती आहेत आणि त्यांना आणखी एक धक्का बसलाय। कारण आज युनियन बँक आणि महाराष्ट्र बँकेनं कर्ज वसुलीसाठी विक्टोरिया फूड्सच्या लिलावाची घोषणा केली आहे। तशी जाहिरात सुद्धा वर्तमानपत्रात छापून आली आहे। संभाजी निलंगेकरांनी विक्टोरियासाठी कर्ज घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केला होता। तसंच साखर कारखाना सुरू करण्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनीही घेतल्या। या प्रकरणी त्यांच्यावर सीबीआयनं 3057 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। त्यानंतरही निलंगेकरांचा बचाव करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मात्र विक्टोरियाच्या लिलावामुळे गोची झाली आहे। आणि संभाजी निलंगेकर यांना अडचणीत आणणारं विक्टोरिया फूड्सचं हे प्रकरण काय आहे आपण पाहूया। विक्टोरिया ॲग्रो फूड्स कंपनीनं मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी 2010 साली 2 बँकांकडून 40 कोटींचं कर्ज घेतलं। कर्जाला संभाजी निलंगेकर जामीनदार होते। भाऊ बहीण आणि मेव्हणे कंपनीचे संचालक। बँकेकडे जी तारण मालमत्ता होती ती आजोबा शिवाजीराव निलंगेकरांची होती। आजोबांनी 4 मुलांना 20 वर्षांसाठी करारावर दिली होती, पण संभाजी निलंगेकरांनी कागदोपत्री आपणच मालक असल्याचा बनाव रचला। हे वडिलांनी 1969 मध्ये ज्यावेळेस आताची जी प्रॉपर्टी आहे 4.5 एकर जी आहे त्यापैकी 2.5 एकर साहेबांनी 69 सालीच विकली होती आणि हे लीज 2005 मध्ये हे लीज संपलेले असं त्यांच्या सांगण्यावर मला कळालं आणि 20 वर्षापुरतीच ही लीज दिली होती। बँकेच्या कर्जावर कारखाना उभा राहिला, पण 7 कोटीचं भाग भांडवल नसल्यामुळे कर्जाची परतफेडच केली नाही। बँकेच्या अंतर्गत चौकशीत हे सिद्ध झालं की जी प्रॉपर्टी गहाण ठेवली होती त्याची कागदपत्रच गायब झालेली आहेत आणि दुसऱ्याच जमिनीची कागदपत्र बँकेत उपलब्ध आहेत आणि ही जमीन देखील चिमन पटेल या तिसऱ्याच नावाच्या व्यक्तीची आहे। हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे गेलं। 1.5 वर्षाच्या चौकशीनंतर संभाजी निलंगेकरांवर 3000 पानांचं आरोपपत्र दाखल झालं। या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाला तर संभाजी निलंगेकरांवर 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते, परंतु हे सर्व प्रकरण फडणवीसांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।